काय म्हणते रे माझे बाबा जगपासाठी जे काही तुझी स्तुती आणि आराधना करणारे रेशोबा की तू सर्व लोकी मान्य कर रेशोबा ज्याला जे कोण अजून आले नसेल रेशोबा की त्यांना येऊन दे रेशोबा ही तुझी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नामाने तूच आहे प्रेज द लॉर्ड. तर प्रभूची स्तुती करत असताना एक गीत गाऊया. अंबर विनया धरती विनय.
वेळेस मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करेन. परमेश्वराची कृत्य थोर आहे, ज्यास ती आवडतात ते सर्व त्याच्या शोध करतात. त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याचे न्याय पण सर्व काळ टिकून राहते. आमेन. आपण प्रार्थना करू. हे परम पवित्र बाबा, आज खरोखर तू आम्हाला पुन्हा तुझ्या मंदिरामध्ये घेऊन आले आणि आम्हाला परमेश्वर तुझ्या मंदिरामध्ये तुझे वचन ऐकण्याची संधी दिली, त्याबद्दल स्तुती करतो. जे भक्त येण्याच्या मार्गावर आहे त्यांच्या बरोबर तू राह आणि त्यांना तू सुखरूपपणे तुझे वचन ऐकण्यासाठी घेऊन ये, अशी विनंती आज तुझ्या पवित्र चरणी करतो. हे बाप्पा, गेल्या आठवड्यावर तू आम्हाला सांभाळलं, त्याबद्दल स्तुती करतो. कोणालाही काही त्रास झाला नाही. पाऊस पडत आहे आणि परमेश्वर विनंती करतो की ज्या अडचणी पावसामुळे निर्माण होतात त्या सर्व अडचणीतून सर्व तुझ्या भक्तांचं संरक्षण कर आणि त्यांना तू सुखरूपपणे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये कार्य करण्यासाठी शक्ती दे. हे परमेश्वर, पुन्हा एक बार आजचा वचन तुझ्या पवित्र मंदिरातून, तुझ्या पवित्र मुखातून परमेश्वर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, येशूच्या रक्ताने परमेश्वर ते आज आमच्यापर्यंत पोहोचव आणि ते आमच्या कानाला अमृत म्हणून परमेश्वर त्याचा उपयोग व्हावा आणि त्याद्वारे आमची आध्यात्मिक उन्नती होईल, प्रगती होईल, असं तू आशीर्वाद आम्हा सर्वांना दे. आम्ही सर्व तुझ्या पवित्र सन्निध्यात आलेलो असताना आमच्यावर तुझी ममतेची पाकड असू दे, अशी प्रार्थना येशूच्याच नावाने केली म्हणून ऐकली. आमेन. गीत क्रमांक 7 गाऊया. Amen.
उभे असतानाच आपण प्रेषितांचा मातांगीकार म्हणून आकाश व पृथ्वी यावर विश्वास ठेवतो आणि ज्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याने कुमारी मरियेच्या वतीने जन्मास आला, ज्याने पंचविधाच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला ओझरसंधी केले, जो मरण पावला व त्याला उठले, जो अधोगत गेला, तिसऱ्या दिवशी येण्यात पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो. आमेन. आपण बसूया. बसूनच पुन्हा एक गीत गायचं आपल्याला. 359 गीत क्रमांक Amen.
39 आपण आईबाईने वाचूया. आयुष्याची क्षणभंगुरता. मी म्हणालो की मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलवृत्तीस जपेन. माझ्या समोर दूषण आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवी. मग दररोज मी गप्प राहिलो, बरेचपैकी काही बोललो नाही, तरी माझ्या दुःखाने उसळत आली. माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले. मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला. तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो, हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे, म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. पहा, तू माझे दिवस विधभर केले आहेस. माझ्या आयुष्याचा काळ तुझ्या पुढे काही नाही. एखादा मनुष्य किती खंबीर असला तरी तो श्वास रूपच होय हे खास. खरोखर मनुष्य काय चालत फिरतो, जिने तो उगाच भानामून करतो, तो धन साठवतो, पण केवळ भाग आलेले आहे हे त्याला ठाऊक नाही. तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठाई आहे. माझ्या सर्व अपराधापासून मला सोडेल, मला दुःखाच्या निधीत पात्र करू नको. मी मौन धरिला आहे, आपले तोंड उघडीत नाही, कारण हे तूच केले आहे. तुझा प्रहार माझ्यावर दूर कर, तुझ्या हाताचा सगळ्याकडे माझा विषय होत आहे. तू मनुष्याला अनितीबद्दल धमकावून शासन करीतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलास नेतोस. खरोखर सर्व मनुष्य शाश्वत आहेत. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना आहे, माझ्या धाराकडे कान लाव, माझे अश्रू पाहून उतारू नको, कारण मी आपल्या सर्व कुटुंबाप्रमाणे तुझ्या आपल्याकडे ईश्वर होता आहे. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून म्हणूया. मी येऊन जाऊन नाहीसा होण्यापूर्वी आनंदित व्हावे म्हणून माझ्यावर असलेली ही क्रोध दृष्टी काढ. आम्ही माझी विवशना देव आपल्यासाठी आशीर्वाद करू. आमेन. आज आपण पवित्र शास्त्रातून काय वचने ऐकणार आहोत. प्रथम शास्त्रपाठ याच्यात तुमचं कोण? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. योग त्यांचा 42वा अध्याय वचन 1 ते 9 आपण वाचू. योबाची कबुली व त्याचा अंगीकार. मग योग परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करिता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी वास्तव मला समजत नाही ते मी बोललो. ते माझ्या आटोक्या बाहेरच अद्भुत आहे, ते मला कळले नाही. आता ऐक, मी बोलतो, मी तुला विचारितो, तू मला बोध कर. मी तुझविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखीत बसून पश्चाताप करीत आहे. परमेश्वराचे योबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलिफच तेमानीला म्हणाला, तुझवर आणि तुझ्या दोन्ही मित्रावर मी संतप्त झालो आहे, कारण मजविषयी माझा सेवक योग जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. तर आता तुम्ही 7 बैल व 7 येडके घेऊन माझा सेवक योग याचकडे जा व आपल्यासाठी होम बली अर्पण करा. मग माझा सेवक योग तुम्हासाठी प्रार्थना करील, कारण मी त्याचवरच अनुग्रह करीन. म्हणजे मग माझा सेवक योग जसे मजविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हास मिळणार नाही. हे ऐकून अलिफाज, तेमानी, बिल्दद, चुही व सोफर नामाती यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने योबावर अनुग्रह केला. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वादित करो.
तिसरं शास्त्रपाठ नव्या करारातून आहे, पत्राचा भाग. करिंथरांचे पत्र दुसरा चौथ्या अध्यायाची 16 ते 18 वचनातून बघणार. क्षणिक दुःख पण सार्वकालिक वेदना. यास्तव आम्ही धैर्य सोडत नाही. आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्पसंकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीत. आम्ही दृश्य वस्तूंकडे नाही तर अदृश्य वस्तूंकडे लक्ष लावतो. कारण दृश्य वस्तू क्षणिक आहे, पण अदृश्य वस्तू अनंतकालिक आहे. जेव्हा वाचलेली वचन आशीर्वाद. आपण पवित्र सुवर्तमान ऐकूया. आजचं पवित्र सुवर्तमान संत लुकाने लिहिलेल्या सुवर्तमानातून घेण्यात आलेलं आहे. लूक सुवर्तमान 8वा अध्याय 4थ्या वचनापासून ते 8व्या वचनापर्यंत. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र आला असता व गावोगावीचेही लोक त्याच्याजवळ आले आणि तो दाखला देऊन त्यांना म्हणाला. आणि तो प्रेरित असताना पेरवास निघाला आणि तो प्रेरित असताना काही बी वाटेवर पडले, ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, काटेरी झाडांनी त्याच्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीवर पडले, ते उगवून 100 पट पीक आले. असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐको. आमेन. हे आपल्या पवित्र येशू ख्रिस्ताच्या वचनाचे मुखाचे वचन आहे. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव युगानुयुग असो. आमेन. आपण बसूया. त्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि प्रार्थनेमध्ये विशेष करून सुमित गायकवाड याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. तो आजारी आहे आणि त्याला बरं वाटावं ही देखील प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि त्याचे वडील आहे बंधू सांत्वन गायकवाड, त्यांनी विनंती केलेली, ते एवढ्याचेच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला प्रार्थना करायची आहे. डॉक्टर सोनने आणि त्यांच्या मिसेससाठी प्रार्थना करायची. त्यांना बरं वाटत नाही, त्यासाठी त्यांना बरं वाटावं म्हणून आपण प्रार्थनेमध्ये त्यांची आपण ठेवणार आहोत इथे आणि आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये देखील ठेवणार आहोत. आणि बरेचसे जण या पावसामुळे आजारी पडतात. ते आजारी पण परमेश्वराने त्यांचं सुसहाय्य करावं त्यासाठी देखील प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवणार आहोत त्यांची. आणि जे काही आजारी आहेत त्यांची नावं आपल्याला माहीत नाही, त्या सर्वांना परमेश्वराने आरोग्य द्यावं अशी विनंती आहे प्रभूच्या चरणी. आणि प्रभूला आपण मागत असतो, पण प्रभू आपल्याला न मागता देतोय ही त्याची थोरवी आहे. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 करतो आपण. सुंदरसा दिवस आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जोडला तुझ्या आवाज मागतो आपण. बाप्पा आजचा दिवस बाप्पा खूप लोकांना पाहायची इच्छा होती बाप्पा, तू त्यांना पाहायला नाही मिळतो बाप्पा. ते तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवस जोडला, एक नवीन दिवस दाखवला. त्या नवीन दिवसामध्ये आम्हाला चर्चला घेऊन आणा, त्याबद्दल तुझा आभार आणि उपकार मागतो बाप्पा. आणि बाप्पा जे का आमच्याकडून कळत किंवा नंतर जे काही चुका झाल्या बाप्पा त्यावेळेस आम्हाला शिकवा कर बाप्पा. आणि यापुढे आमच्याकडून कोणत्याही प्रकारची पाप चुकाने आपला धुणे बाप्पा त्यासाठी पण आम्हाला मन अंतर्गत होती अशी प्रार्थना करतो बाप्पा. आणि बाप्पा आम्ही आमच्या बंधूसाठी प्रार्थना करतो बाप्पा, सुनील गायकवाडसाठी बाप्पा. बाप्पा त्याला खूप दिवसापासून बरं वाटत नाही बाप्पा, तरी बाप्पा तू त्याला आरोग्य दिले आहे असा आम्हाला पूर्ण विश्वास करतो. आणि बाप्पा त्याच प्रकारे बाप्पा आम्ही आमच्या चर्चसाठी प्रार्थना करतो बाप्पा. चर्च म्हणजे बाप्पा
चर्चची आध्यात्मिक वाढ करत होता आणि बाबा ज्यांना ज्यांना चर्च येण्याची इच्छा असतात त्याचे मार्ग मोकळे करत होता प्रत्येकाला ती चर्चमध्ये घेऊन अशी प्रार्थना करत होता आणि फाळ साईबाबाचे ते संदेश देणारा होता ते संदेश तुझ्याकडून येऊ होता आणि त्या संदेशाद्वारे होता आमच्या प्रत्येकाची आध्यात्मिकरित्या वाढ करत होता आणि बाबा जे आम्ही दुःखी कष्टी त्रासात संकटामध्ये बाबा त्या वचनाद्वारे बाबा आमच्या प्रत्येकाचं साहत्वन मध्ये होता आणि त्या वचनाद्वारे आम्ही त्या वचनाचं अनुकरण करण्यावा असं करत बाप्पा आणि जे बाप्पा आम्ही या चर्चमध्ये बाप्पा संडे स्कूलसाठी प्रार्थना करतो बाप्पा संडे स्कूलमध्ये बाप्पा ते येणारी तुझी पिढी बाप्पा त्या प्रत्येकावर तुझा हात ठेव बाप्पा प्रत्येकाला तू बाप्पा वाईट गोष्टीपासून थोडं चांगल्या गोष्टीमध्ये पुढे ठेव बाप्पा आणि त्या प्रत्येकाला आपण तुझ्या राज्याच्या वाढीसाठी ते चौक अशी प्रार्थना करतो आपण त्याच पद्धतीने आपण वडीलवर्गासाठी प्रार्थना करतो आपण वडीलवर्गामध्ये आपण ते जे चर्च चालत असताना आपण त्यांना लागणारं मन अंतर्गत बुद्धीचं आपण शक्ती सामर्थ्य आपण आणि चर्चची चांगल्या प्रकारे कशी वाढ करते आपण त्यासाठी त्यांनी हातभार लावा आपण आणि त्याप्रमाणे चालू अशी प्रार्थना करतो आपण त्याच पद्धतीने आपण जे महिला मंडळ वापरतं तर महिला मंडळाला आपण चर्चच्या बांधणीसाठी आपण जे चांगल्या प्रकारे वापरतात त्यांनी वाटा दिल्या वापरतो पण आता महिला मंडळ लुप्त होत चाललं आपण तरी ते महिला मंडळासाठी नवीन महिला पुढे यावं आणि महिला मंडळ चालू व्हावं अशी त्याच्यासमोर आम्ही प्रार्थना करतो आता त्याच पद्धतीने बाप्पा इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा हात ठेव बाप्पा जे इथं बसलेल्या बाप्पा ज्या लोकांमध्ये दुःख त्रास संकट बाप्पा त्या प्रत्येकाचं तू निवारण कर अशी प्रार्थना करतो आपण आणि बाप्पा आता हे काही जे कोरोना होतं बाप्पा त्या कोरोनामध्ये आपण आमच्या प्रत्येकाला कोरोनापासून वाचवलं सुखी ठेवलं सुरक्षित ठेवलं तर तुझ्या आवाज मानतो आपण ह्याच पद्धतीने तू बाप्पा आम्हाला ह्या पुढे बाप्पा तू सुरक्षित ठेव बाप्पा प्रत्येकाची आध्यात्मिकरित्या वाढ कर बाप्पा आणि प्रत्येकाला तुझ्या सेवेसाठी तू आम्हाला पुढं अशी प्रार्थना करतो आपण महान महिमानी गौरव तुला देतो आपण आत्तापर्यंत शिवसंपर्कात धन्यवाद करतो आपण ह्या पुढची वेळ तुझ्या हातामध्ये जातो ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवाच्या नावाचं करतो नाही आम्ही आपल्या खांद्यावर घेऊन वधस्तंभी ते ठेवून टाकलेले आणि तुझ्या हातावरून पायावरून आणि परमेश्वरा छातीमधून जे काही रक्त आलं त्याच्याद्वारे आमची सर्व काही शुद्धी झालेली आहे परंतु परमेश्वरा ती शुद्धी टिकवण्यासाठी आम्हाला तुझ्या वचनाचं आणि पवित्र आत्म्याचं विशेष सहाय्य दे अशी विनंती करतो आजचं वचन अभिषेक देऊन आमच्यापर्यंत येऊ दे आणि त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये उत्क्रांती घडू दे आणि आम्ही परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये उंच आणि आध्यात्मिक प्रगतीच्या पथावरती स्थिर व्हावे असं तू कर येशूच्याच नावाने मागितले म्हणून पाहिजे बाबा आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रभूमध्ये जेव्हा आपण नवीन होतो त्यावेळेस आपण एवढं काही लक्ष दिलं नसेल परंतु आता आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे कारण का आपलं नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे आणि आपण नवीन जीवन प्राप्त झाल्यामुळे आपला पुनर्जन्म झालेला आहे आणि हा नवा जन्म जो आहे म्हणजे दोन गोष्टी झाले एक भौतिक जन्म आणि एक आत्मिक जन्म भौतिक जन्म जे आहे ते आपण माहित नाही किती वर्षापासून तुम्ही घेत आहात परंतु खरं वय आता आपण भौतिकच्या याच्यावरती गणतो कोणी 30 वर्ष 40 वर्ष 50 60 70 असे वयचं परंतु आत्मिक वय किती आहे ते आपल्याला पाहतात कारण आत्मिक वय जे आहे त्याच्याद्वारे आपलं विशेष करून उद्धार होणार आहे इतर गोष्टीने काही होणार नाही ही गोष्ट संत पौल आपल्याला त्याच्या पत्रापासून फार सावधपणे सांगत आहे आणि ही मंडळीला समजावी म्हणून त्याने हे पत्र मंडळीला लिहिलेले कारण का त्या युरोपच्या भागामध्ये मिडल ईस्टमध्ये जेव्हा तो प्रवास करत होता त्यावेळी त्याने पाहिलं की फार अनागोंदी आहे आणि तिथं काही हे नाहीये डिसिप्लिन नाहीये शिस्त नाहीये कोणी कसंही वागत आहे आणि लोक मूर्ती पूजा करतात आणि त्याच्याद्वारे काय झालेलं आहे एक अमंगळपणा सर्व समाजामध्ये पसरलेला आहे ते त्याला आवडलेलं नाही आणि त्याचे पहिली गोष्ट त्या लोकांना खरा देव माहीत नव्हता म्हणून
परमेश्वराने पौलाला तिथे पाठवलं आणि पौल म्हणतो तुम्ही खऱ्या देवाची उपासना करा, आराधना करा, कारण का ते अनेक देवतांना मानत होते. आणि तिथं काही जे सांगणारे होते, भविष्य सांगणारे होते, ते देखील ते पैशाचा उपयोग करून घ्यायचे, पैसे कमवायचे होते. अशा प्रकारे लोकांची फसवणूक होत होती. कारण का परमेश्वर येशू शिवाय कोणी भविष्य सांगू शकत नाही, कोणी सांगू शकत नाही, मनुष्य अजिबात सांगू शकत नाही. हे सर्व पैसे कमर्शियलाइज धंदे आहेत रिलिजनचे. तर त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळा बळी पडतो आणि ते बळी पडल्यामुळे आपलं काय होतं, खिसा रिकामा होतो, आपलं अंतःकरण रिकामा होतं आणि आपण देवाच्या राज्यापासून दूर जातो. ही गोष्ट होऊ नये यासाठी आपण सावध राहायला पाहिजे. संत पौल ते सांगते. आणि तिथं मंदिरामध्ये व्यभिचार चालायचा. एथेन्स या ग्रीक देशामध्ये आणि इतर जे ते शेजारचे देश होते तिथे या गोष्टी चालायच्या. कारण का तिथे ते मूर्त्या होत्या आणि त्या मूर्तीची देखभाल करण्यासाठी देवदासी असायच्या तिथे. आपल्या कर्नाटक या बाजूमध्ये पण खूप आहे, देवदासी होते. ही प्रथा आता कमी होत आहे, कारण का ते देवदासी देवाला वाहिलेले असायचे आणि त्यामुळे ते लग्न करू शकत नव्हते, म्हणजे इथं प्रायव्हेटली. परंतु प्रियानो तिथं पण तीच पद्धत होती आणि अशा प्रकारे त्यांचं शोषण होत होतं, पण कोणी लक्ष देत नव्हतं. आणि ते शोषण असल्यामुळे चुकीच्या गोष्टी देखील समाजामध्ये पसरल्या. ते जे काही बोलायचे लोक म्हणायचे की भविष्य सांगत आहेत. आणि अशा प्रकारे संत पौलने पाहिलं फार हे चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहे इथे अजेन्स पॅलेसी करंथीमध्ये. आणि मग त्यांनी ते पत्र लिहिलं, सभा घेतली आणि तिथं लोकांना सांगितलं हे जे तुम्ही पूजा करतात या दगडाची ती मूर्ती आहे, देव नाही आहे, ती देव नाही आहे. खरा देव मी तुम्हाला सांगतो की तो काय म्हणतात जिवंत देव आहे. तो आपल्यामध्ये आला होता आणि आता तो स्वर्गीय निवासस्थानामध्ये आहे. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. अशा प्रकारचे त्यांनी त्यांना सूचना दिली आणि त्यांना पटवून दिलं. खूप मोठ्या ह्याच्यात पटवून दिलं की येशू ख्रिस्त हा देव आहे, देवाचा पुत्र आहे आणि त्यांनी पवित्र आत्मा दिलेले म्हणून आज आपण इथे सुरक्षित आहोत असं त्यांनी सांगून तिथं चर्चची स्थापना केली. आणि त्या 2000 वर्षापूर्वी बरेचसे चर्च तिथे प्लॅन्टेशन झाले किंवा चर्चची सुरुवात करण्यात आलेली होती. लोकांना खरा देव कळलेला होता आणि तिथं बरेच वेळा पवित्र आत्म्याचं अवतरण पण झालं आणि त्यांना पवित्र आत्म्याने देखील सांगितलं सत्य काय आहे, मार्ग कुठला आहे. मार्ग फार महत्वाचा आहे, कारण का प्रभू येशू ख्रिस्त म्हणते मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याशिवाय आपले कोणी नाही. आणि यासाठी तुम्ही दुसऱ्या गोष्टीची नादी लागूच नका. परंतु बरेच लोक काय असतात की ते डोळ्यावर विश्वास ठेवतात आणि डोळ्याला जे दिसतं त्याच्या मागे ते जातात आणि अशी गोष्ट परमेश्वराला मान्य नव्हती. म्हणून संत पौल देखील कळीने सांगत आहेत की ते खरे देव नाही. बरेच रोगी त्याने बरे केले, बरेच गोष्टीचे मंडळीचे जे समस्या होते ते सोडवल्या आणि आतापर्यंत सुटत नव्हते. आणि त्याप्रमाणे त्या प्रभू येशू ख्रिस्तांनी पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी या गोष्टी केल्या. लोकांना पटलं आणि म्हणून तिथं लोकांची गर्दी झाली आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताची वचने फार गोडीने ऐकत होते. आता मार्ग पाहिजे आपल्याला. मार्ग काय पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. काय मार्ग आहे? आपण सरळ मार्गाने चालतो तर आपल्याला काय त्रास होणार नाही. परंतु जर आपण वेडेवाकडे मार्गाने जाऊ, कधी उजवीकडे कधी डावीकडे असं केलं तर आपला मार्ग चुकतो आणि आपण त्या इच्छित स्थळी पोहोचू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे लोकांची काय म्हणतात खूप गर्दी व्हायची आणि लोकांना काही कळत नव्हतं, गोंधळ होता. तर गोंधळ असल्यामुळे हा पूर्वीच्या काळात जर आपण बघितलं उत्पत्ती 5व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं आणि 21व्या वचनाच्या पुढे तिथं असं सांगितलं आहे की नोहाची वंशावळी देखील सांगितली आहे. पण तिथे हे सांगितलेले की एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं हनोक. तो देवाबरोबर चालायचा आणि तो 365 वर्ष जगला. हनोक फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तो काय करायचा, देवाबरोबर चालायचा म्हणजे तो भक्तीमध्ये देवाच्या प्रार्थनेमध्ये तो सदैव अटळ राहायचा
आणि एक दिवस त्याला परमेश्वराने लोकांतरी नेले, स्वर्गात नेला. त्याचं थडगं नाहीये, तो मेला नाही. असा हा हनोक होता. हनोकचं फार महत्वाचं जीवन झालेलं आहे. आणि तो त्याला मुलं मुलीच नाही होत्या, परंतु त्याचं लक्ष जगी गोष्टीकडे नसतात, फक्त परमेश्वराकडे. हा एकच व्यक्ती आहे जो तिथं आपल्याला जुन्या करारामध्ये परमेश्वराची विशेष करून आपली नाळ जोडलेली आहे. म्हणून परमेश्वराने प्रसन्न होऊन त्याला लोकांतरी नेले. म्हणून असं काही लोक म्हणतात की प्रकटीकरणामध्ये जे दोन हे सांगितलेले व्यक्ती सांगितलेले ते कोणी म्हणतं एलिया आहे, कोणी म्हणतं मोशे आहे. परंतु त्यांचं काही एका गटाचं मत काय आहे की हनोक तो असेल, कारण का हनोकची कबर नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मोशेची पण कबर नाही आहे, एलियाची पण कबर नाही आहे. या तीन व्यक्तींची कबर नाही आहे. आणि परमेश्वर कोणाला आणतं ते त्याला ठाऊक. पण तो अंदाज आपले लोक करत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि एलिया जो होता तो देखील लोकांतरी घेतला गेला. आणि तो म्हटला, अलिशा जो होता तो म्हटला की मला तुझे जे आत्म्याचा वाटा आहे त्याचं दुप्पट मला मिळावं. आणि अलिशा म्हटला, एलिया म्हटला, तू फार कठीण गोष्ट मागितलेली आहे जी माझ्या हातात नाही आहे. पण एक गोष्ट तुला सांगतो, जर माझं स्वर्गारोहण होईल त्यावेळेस जर माझा जागा तुझ्यावर पडला तर समज तुला ते दान मिळालेलं आहे. आणि जेव्हा ते वावटळ आली आणि तो लोकांतरी घेतला गेला एलिया, त्यावेळेस आपण त्याचा जागा जो होता तो अलिशाच्या खांद्यावर पडला आणि त्याला ते दुप्पट काय म्हणतात आत्म्याचा वाटा त्याला मिळालेला आहे. मी एक तुम्हाला आज होमवर्क देतो, सर्वांनी प्रामाणिकपणे करा, कोणी चुकू नका. आणि कोणी बघत नाही, कोणी नाही आहे सुपरविजन आपण नाही करायचं, जाऊ दे काय होत नाही, ते सांगतील आपण हो हो लाव हो करू. तसं नका करू. काय करायचंय, 2 कॉलम करायचे, असे 2 कॉलम करा. एलिया सिनियर होता, एलिया आणि त्याचा ज्युनियर तो होता अलिशा, असे 2 करायचे. आणि मग एलियाने केलेले चमत्कार क्रमवारी 1 2 3 एलिया आणि त्याचा संदर्भ द्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करा, तुम्ही अलिशाचे काय करायचे चमत्कार केलेले जे त्याने केलेले संदर्भ द्या. पहिले राजे, दुसरे राजे काय असेल ते, आणि कुठला चमत्कार केलेला आहे ना, काय चमत्कार कुठले कुठले केलेले ते करा. आणि मग त्याची बेरीज करा दोघांची. यासाठी एरियाची बेरीज जर तुम्ही कराल तर तुम्हाला कदाचित 20 येतील. परंतु जर तुम्ही इकडची कराल, अलिशाची कराल तर ती 40च्या घरात जाईल, दुप्पट. म्हणजे तुम्ही आकडेवारीने सुद्धा सिद्ध करू शकता की हे सत्य आहे, सत्य वचन आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात पाहिजे. बायबलमध्ये आपल्याला हे पण शिकवलेलं हिशोब कसा ठेवायचा, आणि त्याद्वारे आपल्याला अधिक आनंद वाटतो पवित्र वचन वाचण्यासाठी. मी बायबल स्टडीमध्ये हे सांगितलेलं होतं. आणि पुढे असं आपण पाहतो की एक त्याला मार्ग सापडला, तो त्या मार्गाने चालला होता. कोण? हनोक. नंतर एलिया त्या मार्गाने, त्याचा मार्ग काही सोडला नाही. आणि म्हणून शेवटी तो कुठे गेला? स्वर्गात गेला. दोघे स्वर्गात गेले. अशा मार्गावर, परमेश्वराच्या मार्गावर चालणारे लोक आपल्याला बनायचं आहे. आणि आपण जर तसं केलं तर खरोखर आपण देवाची लेकरे आहोत. कारण का परमेश्वराचं वचन म्हणते की तुम्ही माझी लेकरं आहात. आज मी तुला काय केलेलं आहे? जन्म दिलेला आहे. आपला जन्म केव्हा झाला आत्मिकरित्या त्याची नोंद ठेवायला पाहिजे. तुम्ही आध्यात्मिक असेसमेंट घ्यायला पाहिजे की मी काय आध्यात्मिक किती प्रगती केलेली आहे. आणि असं वय वाढत गेलं परंतु आध्यात्मिक जीवन वाढलं नाही तर काही उपयोग नाही. आपलं आध्यात्मिक वय सुद्धा वाढायला पाहिजे. आणि ते वाढण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. पहिली गोष्ट संतांची सहभागिता, जसे चर्चला येणं, त्याच्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक सत्संग मिळतो आणि आपली कानी ते प्रभूचे वचन पडतात, आपलं उन्नती होते, प्रगती. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण प्रार्थना करावी. प्रार्थना एकटे जरी केली तरी चालतं, काही हरकत नाही. परमेश्वर तुम्हाला मदत करतो, पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो की प्रार्थना कशी करावी. कारण का
कशी प्रार्थना करावी आपल्याला ठाऊक नसतं, परंतु हळूहळू तुम्हाला प्रार्थना करण्याचं काय म्हणतात आशीर्वाद मिळतो आणि तुम्ही प्रार्थना करू लागता. मोठ्या मोठ्याने प्रार्थना करायची गरज नाहीये, आरडाओरडा करायची गरज नाहीये, लोक जमाव करायची गरज नाही. शांततेने मनात करा, कारण का आपला देव काय शांतीचा देव आहे. काही लोक फार मोठ्या मोठ्याने प्रार्थना करतात, संदर्भ देत बसतात नाही का. काय म्हणतात प्रकटीकरण 4:2 मध्ये तू असं म्हटलेलं आहे, आणि त्यानेच म्हटलेलं आहे सगळं. हे जे काही पुस्तक आहे हे प्रभूचंच वचन आहे, त्याला सांगायची गरज नाही आहे की तू असं बोललेलं आहे. त्याला सगळं माहिती आहे. फक्त तुम्ही काय करा, त्याची उपकार स्तुती करा परमेश्वराजवळ, आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसून प्रार्थना कराल तर ते ठिकाण काय होतं, पवित्र होतं, तिथं प्रकाश हे होतो टाकतो. आणि जेव्हा तुम्ही ते कराल तर तुम्हाला बघा शांती मिळेल, शांती मिळेल, गोंधळ होणार नाही. तिथे बस स्टॉपवर जरी तुम्ही उभे राहिला तर मनात प्रार्थना करा, कारण का परमेश्वर काय करतं, अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. त्याला कुठली गोष्ट अशक्य नाही, आणि तो पाहत नाही असं नाही. परमेश्वराचे नेत्र चहूकडे फिरत असतात आणि ते शोधत असतात काय आहे, कोणाच्या मनात काय. आपण काय करतो, फक्त त्याला बाह्य स्वरूप बघतो, हो की नाही. आपण अंतःकरण बघू शकत नाही, परंतु आजार बिजार जे असेल ते एक्सरे मशीनच्या द्वारे आपल्याला कळतं. हाड किती मोडलेलं आहे, हेअरलाईन क्रॅक आहे का, कसं काही क्रॅक आहे, 2 तुकडे झालेले का. परंतु प्रियानो, परमेश्वर एक्सरेची सहाय्य न घेता सरळ काही करतो. हालेलुया. आपण पाहू शकत नाही. अशा परमेश्वराच्या बरोबर आपण राहायला पाहिजे, त्याच्या समागमात राहायला पाहिजे, तर आपल्याला निश्चितच आत्मिक लाभ होतो. तुम्ही 21 दिवस तरी कमीत कमी प्रॅक्टिस करून पहा, तुम्हाला खरोखर जाणवेल काहीतरी बदल झालेला आहे शरीरामध्ये. आणि तो बदल काय आहे, परमेश्वराचा. परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या आत केलेला बदल आहे. म्हणून जे बाहेर आहे त्याच्यापेक्षा जे आत आहे, म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतात, स्वर्गाचे राज्य तुमच्यामध्ये आहे, आणि ते आलेलेच आहे. मग आम्ही इकडे तिकडे काय शोधत फिरतो, इकडे जा तिकडे जा, काही गरज नाहीये. परमेश्वराने दिलेले ते घ्या आणि शोधा आणि घ्या आणि त्याच्या अंमलबजावणी करा. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती म्हणजे की जे काही आपले संदेष्टे दृष्टे होऊन गेलेले त्यांच्याबरोबर देखील पवित्र आत्मा यायचा, त्यांच्यावर पवित्र आत्मा यायचा, आणि मग ते भविष्यवाणी करायचे. आणि हुल्ला एक आहे, आपण बघतो जुन्या करारामध्ये स्त्री होती, तिला यायचं आणि मग ती भविष्यवाणी करायची. आणि तो पवित्र आत्मा असल्यामुळे त्या काळामध्ये कोणी संदेष्ट झाला नव्हता, परंतु ती स्त्री जी होती ती संदेष्टी होती, आणि ती बरेच वेळा जेव्हा पवित्र आत्मा यायचा ती पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलायची, तुम्ही युद्धाला जातात जिंकणार की नाही. आणि सर्वजण तिच्याकडे यायचे विचारायला, भविष्य विचारायला. अशा प्रकारचे त्या स्त्रिया पण होते. परमेश्वराने स्त्रियांना देखील पवित्र आत्मा दिला होता, त्याच्याबरोबर भविष्यवाणी सांगायचा अधिकार त्यांना दिला होता. या सर्व प्रकाराच्या द्वारे आपल्या त्या जुन्या कराराची मंडळीची वाढ होत होती. मोशे आहे, यहोशुआ आहे, आणि यहोशुआ पण तेच म्हणतो की मी व माझे घराने आम्ही काय करू, परमेश्वराची सेवा करू. मी व माझे घराने आम्ही परमेश्वराची सेवा करू. असा हा यहोशुआ हा कोणाचा पट्ट शिष्य होता, मोशेचा होता. आणि मोशेनंतर त्याच्याकडे ते अधिकार देण्यात आलेला होता, त्यांनी सर्व काही केले. ह्यासाठी आपण तयारी पाहिजे, मनुष्याचा नव्हे पण देवाने जो नेमलेला मनुष्य आहे त्याच्या आपण मागे जाण्यापेक्षा आपण येशूच्या मागे जाऊया, येशूच्या पावलावर पाऊल टाकूया. तुम्ही चुकणार नाही. तुम्हाला काही पस्तावा करायची गरज नाही, पश्चाताप करायची गरज नाही त्याच्या, कारण की तुम्ही योग्य दिशेने पावले उचलत आहात, आणि तो पावले उचलत असताना परमेश्वर तुम्हाला सहाय्य करतो. बघा थेसलोनिकराचे पहिले पत्र 4 अध्याय आणि 3 वचन, त्याच्यात म्हटलेलं आहे, कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवा. अलिप्त ठेवा, जार कर्मापासून मिळते, परंतु तुमचे काय व्हायला पाहिजे, पवित्रीकरण व्हायला पाहिजे.
माझ्यामध्ये पवित्रीकरण होत आहे का हे आपण स्वतःला प्रश्न विचारून पाहूया की खरोखर मी किती पवित्र आहे, की मी फक्त यायचो चर्चला, बसायचो, जे काही ऐकायला यायचं ते ऐकायचं, नंतर विसरून जायचं. काय करायचं आपल्याला? तिथे आपल्याला गोल्ड मेडल मिळणार आहे. गोल्ड मेडल काय? तुम्हाला सर्व काही जीवनाचा मुकुट मिळणार आहे शेवटी. जर तुम्ही असं केलं, दुर्लक्ष केलं, तर त्या मुकुटाला तुम्ही मुकाल. आणि त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपण फार चूक नाही केली, घोर चूक केली. मी परत देता येत नाही आणि एकदाच एकच जीवन आहे आणि एकदाच मरण आहे असं करायच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. पुढच्या जन्मी जीवन आपण हे तसं नाही आहे. आणि यासाठी आपण आपलं लक्ष त्या परमेश्वराच्या वरतीच ठेवायला पाहिजे आणि आपल्या देहावर ताबा ठेवा. प्रत्येक विश्वास नाही, आपला सेल्फ कंट्रोल पाहिजे. मोह जरी समोर आला तरी येशू रक्तेच आहे. कारण काय मोहाचं जे भूत आहे, तो मोहाचं जे काही सैतान आहे, तो कोणाला घाबरतो? येशू ख्रिस्ताच्या रक्ताला घाबरतो, येशू ख्रिस्ताला घाबरतो. आणि बरेच वेळ आपल्याला माहीत नसल्यामुळे तो सैतान येतो आणि आपला ताबा घेतो, आपण सैतानाची भाषा बोलतो. तुमच्या लक्षात येत आहे का? भूत लागला, भूत लागला. ख्रिस्ती लोकांना भूत लागायलाच नको. त्यातल्या त्यात विश्वास नाही राहिला तर भूत लागायलाच नको. केस मोकळे करून हाय हाय हू करत बसायचं काही गरज नाहीये. कारण का तुम्ही कोणाचे लेकर आहात? देवाचे, पवित्र परमेश्वराची लेकरे आहात तुम्ही. आणि म्हणून तुम्ही पवित्र केलेले आहात येशूच्या रक्ताने. येशूच्या रक्ताने तुम्हाला विकत घेतलेलं आहे. तुमची किंमत मोजलेली त्या पदस्तंभावर, त्या पहिल्या गुड फ्रायडेला. हालेलुया. तुम्ही साधे सुद्धा नाही आहात. म्हणून सैतान तुमच्याजवळ फटकू शकत नाही, लांबच राहतो तो. गँग जरी घेऊन आला तरी तुम्ही सगळ्यांना दोघी पछाड द्या. इतकं सामर्थ्य त्या येशूच्या नावामध्ये आहे. आणि ते देखील ते म्हणतील या मुलाच्या, या मुलीच्या जवळ जायला नको, कारण का हिच्यामध्ये येशू आहे, येशूचे रक्त आहे. ती रक्ताची व्हॅल्यू आपल्याला कळायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये देखील जेव्हा पेशंट सिरियस होतं, डॉक्टर बऱ्याच वेळा काय म्हणतात की ह्याला रक्ताची गरज आहे. तुम्ही कोणाचं रक्त देता? कोणाचं देत नाही. तुम्ही आधी चेक करतात गट कुठला आहे, ग्रुप कुठला आहे. ग्रुप झाल्यानंतर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, आणि मग ते रक्त त्याला देण्यात येते, म्हणजे तो जगतो. पूर्वी माहीत नव्हतं लोकांना. 200-300 वर्षांपूर्वी काय करायचं, ते एका मनुष्याच्या हाताला ते पाईप लावायचं छोटंसं, आणि ते रक्त डायरेक्टली त्या आजारी व्यक्तीला द्यायचे. आणि त्याच्यात काय झालं की आजारी तो रक्त देणार होता, हा उडायचा धडा धडा धडा. लोकांना वाटायचं काय आता बरा होतोय, परंतु ते काय की ते रक्त त्याला मॅच झालेलं नाही. ही एक डेंजरस गोष्ट आहे. आणि तो तिथे मेला. म्हणजे जे जीवन देण्याचं रक्त आपण म्हणतो त्याच्याद्वारे काय झालेलं आहे, तो मेला का? त्याचा गट नव्हता तो. ए गट, बी गट, ए बी गट आणि ओ गट. 1902 साली लँडस्टाईनने ते ओळखून काढलं गट. आणि म्हणून ते आधी गट तपासतात आणि मग ग्रुप तपासतात आणि मग ते रक्त देतात. इतकी सोपी गोष्ट नाही आहे. 100-125 वर्ष झाले ही गोष्ट आपल्याला माहीत पडली. तर अशा या ब्लड ट्रान्सफ्युजन त्याला म्हणतं, रक्त देण्यासाठी सोपं नाही आहे जे पूर्वी होतं. परंतु त्याच्यामध्ये गट आहे. एचं एला, बीचं बीला, ए बी कोणालाही चालतं. ओ पण त्याला ही गरज नाही कोणाच्या विशेष गटाची. पण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे ते सर्वांना चालतं. तर कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, काही भेदभाव नाही, सर्वांना घ्या. फुकट दिलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं? आणि म्हणून हे वचन आपल्याला फुकट सांगण्यात आलेले आहे. परंतु त्यासाठी किंमत येशूने मोजलेली आहे. म्हणून येशूचं रक्त जर आपल्यामध्ये असलं तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आपल्यामध्ये आधी रक्त होतं, त्या रक्ताच्या द्वारे आपण देहामध्ये मरणार, परंतु देहाचा त्याग केला आपण त्यावेळेस काय करणार आहे, ते नवीन शरीर धारण करणार आहे. आणि त्या शरीर धारण केल्यावर
आपल्याला कोणाचं प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त कामाला येणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. आणि बरेच वेळेला तुम्ही बघितलं असेल, मृत्यूशय्येवरती पडलेले असतात काही जण, आणि त्यावेळी ते बडबड करत असतात, गेला मला धरा असे धरतील, कोणाचा हात धरतील, तोडण्याचेच बेतात असतो. इतका घाबरतात. का घाबरतात? कारण का त्यांना आकृत्या दिसतात काळ्या गोड लाल डोळ्यावाले. का? त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही. म्हणून ते जे सैतान म्हणते माझी प्रॉपर्टी आहे, मी घेऊन जाणार याला किंवा हिला. आता तुम्हाला लक्षात येणार नाही, परंतु त्यावेळेस जे आपण सीमारेषावर असणार जीवनाची आणि मृत्यूची, ती त्यावेळेस तुम्हाला आठवेल. मग त्यावेळेस तुम्हाला मागे जाता येत नाही, पुढे जायचं असतं. पुढे एक नरक आहे आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? स्वर्ग आहे. सार्वकालिक स्वर्ग आहे. तिथं सार्वकालिक जीवन आहे आणि तिथं प्रभू येशू ख्रिस्त तुमची वाट बघत आहे. आणि स्वर्गदूत तुम्हाला न्यायला येतात आणि मग तुमचा चेहरा फुलतो. मृत्यूच्या वेळेस फुललेला असतो. ऐकले का कधी? ऐकलं असेल कधी, नाही का? परंतु जेव्हा तशी आशा नसती त्यावेळेस त्यांचा चेहरा एकदम असा होऊन जातो. कोणाचे डोळे उघडे असतात, असे जीवच नसतो. मग आपले लोक भेटतात, डोळ्यातून गेला जीव, तोंडातून हा गेला जीव. त्याचा जीवाला जायचं तर कुठून जाईल? तिथून जातो आपला जीव. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे. आपण बऱ्याचशा अंत्यसंस्काराच्या वेळेत जातो, तिथे आपण पाहतो, परंतु या गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण पाहून सुद्धा अज्ञानी होतो. म्हणून म्हणजे काय म्हणतोय, अज्ञानाच्या पोटी माझ्या लोकांचं काय होत आहे? नाश होते. म्हणून त्या ओळखा. ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्यापेक्षा ज्या गोष्टी दिसत नाही त्याच्यावरती अधिक मनन करा, चिंतन करा. आणि त्या वेळेस आपल्याला लक्षात येईल की प्रभू परमेश्वर किती महान आहे. त्याने जगाची स्थापना केली आणि आपल्याला नवा जन्म दिला की आपल्या आत्मिक डोळे उघडावे. आणि ते उघडल्यावरती आपण पाहायला पाहिजे की खरं काय, खोटं काय. आपण प्रकाश पाहायला पाहिजे, प्रकाशाकडे वाटचाल करायला पाहिजे. जर आपण तसं केलं नाही तर प्रकाश अंधाराची आपण काय होतो? संतान होतो आणि शेवटी आपला मृत्यू अटळ आहे. आत्मिक देखील याचा देखील. आणि जेव्हा आपण या गोष्टीचा विचार बायबलमध्ये करतो त्यावेळेस देखील आपल्याला लक्षात येईल की तो श्रीमंत मनुष्य होता, ज्याच्या घराच्या बाहेर लाजरस नावाचा भिकारी असायचा. तो तिथे बसला आणि हा जो श्रीमंत होता त्याच्या घरामध्ये मेजवानी चालायची, पार्टी चालायची. परंतु त्याला कधी वाटलं नाही की लाजरसला पण आपण द्यायला पाहिजे, त्या भिकाऱ्याला पण द्यायला पाहिजे. नाही, त्याचे जे उरलेलं असायचं, त्याचे कामकरी जे असायचे ते बाहेर फेकून द्यायचे आणि लगेच कुत्रे यायचे. लाजरस पण घ्यायचा प्रयत्न करायचा, पण कुत्रे काय करते? त्याचा घास डिस्काउंट देत असतील कदाचित. आणि एक दिवस काय झालेलं आहे, तो मेला. कोण मेला? कुठला? लाजरस मेला. बरं, लाजरस मेला. आणि श्रीमंत जिवंत राहिला का? नाही, तो पण मेला. श्रीमंताचे डोळे उघडले तेव्हा तो पाहतो कुठे? मी चटके बसत मला, गरम होत इथे, एसी नाहीये, कुठेच काही नाहीये, काय करू मी? आणि तितकं लांब बघतो कोण? लाजरस. अब्रामाच्या कुशीत आहे, कारण का अब्राम हा त्यांचा मायबाप आहे यहुदी लोकांचा, म्हणून तो. आणि येशू तोपर्यंत वधस्तंभ वर गेला नव्हता आणि त्याचं पुनरुत्थान झालेलं नव्हतं, म्हणून येशूने अब्रामाचं रेफरन्स दिलेला आहे तिथे. आणि जे आता आपण विश्वास ठेवून हे जगाचा प्रवास संपणार आहोत, आपण कुठे जातो? येशूकडे जातो. सर्व माझ्याकडे येतात, ज्यांना मी निवडून देतो ते माझ्याकडे येतात. निवडलेले किती आहे? बोलावलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे आहे. का? निवडलेले ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे तारणारा म्हणून तारणावरती फार भर दिला जातात, येशूला स्वीकारण्यात भर दिला जातो. प्रत्येक सभेमध्ये तुम्ही पहा, परंतु आपण लाईटली घेतो. 10 वेळा जर तो गोरा साहेब आला
प्रार्थना केली, माझ्यासाठी पण करा प्रार्थना. कशासाठी? माझं तारण. आणि तुमचं झालेलं आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला तर सारखं सारखं तारण काय आहे? एकच तारण होतं आणि ते तारण काय तर टिकाऊ आहे, टिकून राहतं, ते काय नाश होत नाही. जर आपण पाप केलं, नवा जन्म झालेला आहे, येशूला स्वीकारलेलं आहे, पण माझ्याकडून पाप झालेलं आहे, पण त्याची शिक्षा पण तेवढीच तीव्र असते. दाविदाचं उदाहरण घ्या ना. दाविदाने पाप केले, 2 पाप केले. कुठले पाप केले? एक त्या स्त्री बरोबर लग्न केलं, जिला नवरा होता, आणि मग लोकांना कळू नये की त्याने या विवाहित बाईशी लग्न केलेले. त्याने काय केलं? तिचा जो नवरा होता, जो आघाडीवरती होता, त्याला काय करून टाकलं? मारून टाकलं. म्हणजे खून केला आणि व्यभिचार केला. 2 पाप. त्याला किती शिक्षा मिळायला पाहिजे? दुप्पट. पण परमेश्वर कृपाळू आहे. आणि हा जो दावीद होता, त्याला त्या बेतशेबापासून मुलगा झाला होता, तो पण गेला. त्याने उपास तपास केले, काही उपयोग झाला नाही. लक्षात ठेवा, मार्ग चुकला होता तो. देवाच्या काय म्हणतात स्तोत्रामध्ये तो रममाण व्हायचा, वीणा वाजवायचा, पण इथं त्याचा पाय घसरला आणि तो कम्प्लिटली कुठे गेलेला आहे? अंधाराच्या राज्यामध्ये गेलेला आहे. परमेश्वर आपल्या भक्ताला तिथे राहू देत नाही. ज्याच्यावर तो म्हणतो, ज्याच्यावर मी प्रीती करतो त्याच्यावर तुम्ही प्रीती करेलच करेल. आणि त्या दाविदाला त्यावेळेस जाणवलं की आपण चूक केलेली आहे, आणि तो भविष्यवक्ता तिथे आला त्याच्या दरबारामध्ये आणि त्याने गोष्ट सांगितली. आणि त्याच्यामुळे तो दावीद म्हटला की कोणी हे केलेले असं पाप, त्याला मृत्यूदंड द्यायला पाहिजे. तो म्हणे तो तू आहे. मेंढू घेतलं होतं ना त्याने, पण ऍक्च्युली इथं काय होतं, तू दुसऱ्याची बायको घेतलेली आहे ना, का तुला मृत्यूदंड मिळालं. आणि त्यावेळी तो म्हणतो मी पाप केलेले, जगा फाडून तो गुडघ्यावरती आला आणि रडायला लागला, पश्चाताप करायला लागला. जर त्याने पश्चाताप केला नसता, आज दावीद कुठे असतात? नरकामध्ये असतात. पण त्याच्या विरुद्ध जर आपण पाहतो, शाऊल राजा होता, त्याला सगळं काही दिलं होतं परमेश्वराने, निवडलेलं होतं. लोकांच्या म्हणण्यानुसार परमेश्वराचं म्हणणं आणि लोकांचं म्हणणं, त्यापेक्षा परमेश्वराचं म्हणणं श्रेष्ठ असतं. आणि शेवटी काय झालेलं आहे? त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणं पण पाप आहे, पण त्याने पश्चाताप केला नाही. आत्महत्या तलवारीवर पडून त्याने आत्मघात करून घेतलं स्वतःला. चुकीची गोष्ट आहे. एकदा मार्ग चुकला की चुकलाच. म्हणून सरळ मार्गाने चला, तुम्ही त्या स्वर्गाच्या दिशेने जा. पण जिथं वळण आहे तिथून गेलो तर आपल्याला कधी चांगलं दिसेल, कधी वाळवंट दिसेल, कधी फुलं दिसतील, कधी दिसणार नाही. पण तू परमेश्वराच्या राज्यामध्ये जात असताना, स्वर्गात जात असताना आपल्याला सगळं काही काय म्हणतात रंगीन दिसतं, टेक्निकल दिसतं. आणि त्या टेक्निकल याच्यामध्ये आपल्याला खूप आनंद वाटतो, वातावरण पण छान असतं, आल्हाद असतं ते. तर यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करा. सरळ मार्ग कुठे नेतो? परमेश्वराच्या घरात नेतो. पण आणखी एक मार्ग आहे. तुम्ही बघितलं का तो साप कसा चालतो? लेफ्ट राईट करत जातो. लेफ्ट राईट म्हणजे असं वळण घेत जातो आणि त्याचे जे ढाचे चालण्याचे ते माती उमटतात, पण बरोबर चालतो तो. पण येशूची चाल तशी नाहीये, सरळ आहे. जे सापाची संतान आहेत, कायनाची संतान आहेत, ते तसे चालतात, धूर्त असतात. कधीही कोणाला सरळ ओळख नाही. आणि ते ओळखायला शिका. आणि ते ओळखण्यासाठी आपण अंतःकरणामध्ये प्रभूचं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागायला पाहिजे. जर ते मागितलं नाही तर आपण खऱ्याला पण खोट्याला पण खरं म्हणू आणि खऱ्याला खोटं म्हणू. त्यामुळे कोण दुखावला जातो? पवित्र आत्मा दुखावला जातो. पवित्र आत्म्याला दुखवू नका. पवित्र आत्म्याच्या विरुद्ध बोलू नका.
कारण का येशू म्हणतो सर्व पापांची क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याच्या विरुद्ध केलेलं दुर्भाष्य कधीही क्षमा होणार नाही. फार काळजीपूर्वक राहा. तुम्हाला संकट येतील, पुष्पशय्या नाहीये, तारण होणं त्याच्यात देखील कष्टाचा मार्ग आहे. संत पौल देखील वाकड्या मार्गाने चालला होता, सापासारखा चालला होता. जिथे जिथे ख्रिस्ताचं नाव असेल ते मोडून काढायचा, फोडून काढायचा. आणि त्याद्वारे आपण पाहतो की अनेक ख्रिस्ती लोकांना त्याने काय करतात, तुरुंगात डांबलेलं होतं. आणि तो म्हटला आता यरूशलेमची तर झाले सगळी, आता मला दमिश्कला जायचंय, तिथले ख्रिस्ती उडकून काढायचे आणि त्यांचा छळ करायचा आहे. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे यरूशलेमच्या बाहेर पडला. यरूशलेमच्या बाहेर पडला म्हणजे शांतीच्या नगराच्या बाहेर पडला. शांतीच्या नगरात राहत होता, परंतु त्याला शांती नव्हती. आणि तो बाहेर पडल्यावरती काय झालेलं आहे की अर्ध्या रस्त्यावरती आला तेव्हा भर दुपारी त्याला काय झालेलं आहे, तेज दिसला. सूर्यापेक्षा कितीतरी पटीने तेज असा प्रकाश दिसला. आणि तो गोंधळून गेला, पडला, त्याच्या रथातून पडला. आणि तो आवाज ऐकतो, शौला शौला तू माझा छळ का करतोस? शौल शिकलेला होता धार्मिक. तो म्हणतो हे प्रभू तू कोण आहेस? कोण आहेस तू? प्रभूचं उत्तर काय असतं, ज्याच्या छळ तू करतो तो मी आहे. येशूचा छळ करतो म्हणून येशू तुझ्याशी बोलत आहे. आणि असा हा येशू त्याला बोलतो की तू आज कोणाच्याकडे जा, त्या संदेशाकडे जा, घरी जा, आणि 3 दिवसांनी तुला काय होईल की तुझ्या डोळ्यांना दिसेल. अंधार झाला होता तो, ठपक्यासारखे पडले तिथं. आणि त्यावेळेस आपण पाहतो की शौलाचं काय झालं, पौल झाला. पौल म्हणजे थिटा, छोटा, जो स्वतःला उंच करायचा. मी भारी आहे, मला माहिती आहे सगळे धर्मग्रंथ, त्यांना काही माहित नाही. परंतु शेवटी त्याला पण हातपाय व्हावा लागला. प्रभूने त्याला दर्शन दिले आणि त्या दर्शनामुळे इतका प्रकाशाचा तीव्रता होती की त्याचे डोळे गमावून बसले. प्रकाशाचे मुलं असतात आणि हा प्रकाश जो परमेश्वराकडे आहे तो आपल्याकडे येतो जेव्हा आपण खऱ्या अंतःकरणाने प्रार्थना करतो, खऱ्या अंतःकरणाने बायबल वाचतो. मी तुम्हाला मागे पण सांगायचं, सतत सांगत असतो, त्यावेळेस तुमच्या भौतिक प्रकाश येतो. आणि तिथं कोणी आलं, अंधाराचं अंतःकरणामध्ये अंधार असला तरी तो बघतो, अरे बापरे प्रार्थना करायची, चला जाऊया. तो प्रार्थना बघून तुमच्याकडून जात नाही, पण तो बघतोय की तिथं वलय आहे, प्रकाश आहे. आणि अंधाराची आणि प्रकाशाची जोडी कधीच होऊ शकत नाही. एक तर अंधार असेल, नाही तर दुसरा प्रकाश असेल. आणि तो निघून जातो, अंधार निघून जातो. कारण का तुम्ही गुंग आहात कशात? प्रार्थनेमध्ये. म्हणून प्रार्थना करताना फार सावध राहा, आत्म्यापासून तुम्ही प्रार्थना करा. असा हा परमेश्वराचा सेवक किती मोठा आणि महान झालेला आहे. आणि त्याला काही लगेच महालामध्ये जागा मिळाली का? पौलाची सेवा कुठे होती? कारण ती कराच्या पत्रामध्ये तिथं म्हटलेले, मला किती फटके लागले, मला किती वेदना झाले, मला गावकुसाच्या खाली पाठी घेऊन खाली टाकण्यात आलेलं होतं, मला 2 मार झालेल्या आहेत. लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही बनवा. कारण ती कराच्या पत्रामध्ये एक तर त्याने येशूला पाहिलं आणि एवढं संकट आपण असं तर सोडून दिलं नको बाबा, काय नाही आपलं हे बरं आहे. एवढा एक तर त्याला खुश केलं आपण देवाला, हो मी आहे. पण देवाने त्रास दिला आम्हाला. काय त्रास दिला? फटके. म्हणतो येशूच्या वधस्तंभाच्या कोणा मी माझ्या शरीरावर बाळगून आहे, हो की नाही? एक जरासा फटका किंवा चुकून बसला आपल्याला काठीचा किंवा काडीचा, तर ज्या ठिकाणी लागते ते सुचतं, दुसऱ्या दिवशी दुखायला लागतं. 39 फटके खाल्ले होते त्यांनी. काय म्हणत असेल शरीर त्याचं? ते पण पाठीवर. चालता येत नसेल, उठता येत नसेल त्याला.
इतकं जाम झाला असेल, तो सूज आली असेल. अशा संकटातून तो गेला तरी त्याने ख्रिस्ताला सोडलं नाही. आणि पहिले करिस्ताच्या 12व्या अध्यायामध्ये तुला आठवण करून देतो की तो अशक्त झाला होता, दुखत होतं शरीर, त्याचं डोळे पण दुखत होते, कारण त्याने दिपवणारा प्रकाश पाहिला होता, त्यामुळे त्याचे डोळे पण दुखत होते. आणि तो पवित्र आत्मा किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणत आहे, काय म्हणते 12व्या अध्यायामध्ये, शक्य असलं तर माझ्यापासून हे दूर कर. पण ते काही दूर होत नाही. प्रभू येशू काय म्हणते, माझी कृपा तुला पुरे आहे. हो की नाही? माझी तुला संकट होणार, त्याच्यापेक्षा आणखी कठीण संकट होणार. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पण संकट आलं होतं. गेतसेमने कार्य बघा, त्याच्या आधी तो जेव्हा यरुशलेममध्ये फिरत होता गल्ली बोळातून, लोक काही त्याचे माप काढायचे आणि शास्त्री परुषित जे अतिशिक्षित होते ते देखील त्याला म्हणायचे, हे तर काय नाही, ते सुताराचं पोळ घ्यायचे, त्याला काय येते, आम्हाला जास्त, आम्ही शिकलेले आहोत. प्रभू येशू ख्रिस्त शांत असेल, काही प्रत्युत्तर देत नव्हता. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त तिथे सहन करत होता, शाब्दिक धोंडे सहन केले त्याने, परंतु तो त्याने आपले तोंड उघडले नाही. 53व्या यशामध्ये सांगितलेले आहे. एवढी त्याची भीती होती, बोललाच नाही, तो शांत होता. मग आपण असतो तर फायटिंग सुरू झाली असती. तू बरेच मेरकू बतातो तू, पण येशूने काही नाही केलं. हाच फरक आहे मानवामध्ये आणि परमेश्वरामध्ये. परमेश्वर ऐकून घेतो, क्षमा करतो, पण जे पाप आपण केलेले त्याचे प्रतिफळ आपल्याला भोगावं लागतं. पण ते भोगत असताना परमेश्वर आपल्या बरोबर असतो. मी तुला सोडणार नाही किंवा अंतर देणार नाही. 37वा स्तोत्र वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये पुन्हा प्रभू परमेश्वराची साथ आपल्या बरोबर आहे याची कल्पना यायची आपल्याला. 51वा स्तोत्र, 32वा स्तोत्र तुम्ही करा, सर्व उचलून धरणारे स्तोत्र आहे संकटाच्या दिवसात. पण परमेश्वर आपल्या बरोबर आहे. 23वा स्तोत्र आहे. आणि हे गोष्टी समजत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आणखी ठेवायला पाहिजे की मी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायला पाहिजे. प्रभूच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं कसं राहणार? प्रार्थनेच्या द्वारे. प्रार्थने आणि तिथं रेंज सगळी आहे, काही काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्ही ऑन करा, तोंडाचे कुलूप उघडा आणि त्याच्याशी बोला. आणि ते पवित्र तुमच्यापर्यंत येईल, कारण तुम्ही त्याची लेकर आहात. बाप लेकराची काळजी घेतो. त्याला भूक लागण्याच्या अगोदर त्याला माहीत असतं बापाला, की आईला पण माहीत असतं की त्याला भूक लागण्याची किंवा जेवणाची वेळ झालेली, आणि ते बरोबर आणून देते. परंतु आपल्यासारखे लोक जे आहेत त्यांना किती भूक लागली तरी ते काय खातील? मॅगी बनवून चाट पडतो मी, हे काय चाललेलं. कारण का खरं जेवण काय? स्वर्गीय जेवण आहे. म्हणून येशू म्हणतो, ही जीवनाची भाकर आहे जी स्वर्गातून उतरून आलेली आहे, घरपोच आलेली आहे, होम डिलिव्हरी. पण आम्ही ती खातो का? त्याचं वचन वाचतो का? हेच आमचं जेवण आहे. म्हणून प्रभूच्या सन्निध्यात जेव्हा तुम्ही येतात त्यावेळेस तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. तसंच पुढच्या वेळेस मी बाकीचं घेईल. आपण इथे एक आणखी गोष्ट सांगते जाता जाता की कसं प्रभूच्या लेकरांनी कसं वागायला पाहिजे. आपण म्हणून फेसिलिकरांचे पहिले पत्र 4था अध्याय आणि बघा 5व्या वचनापासून पुढे तिथे लिहिलेले हे समजून घ्यायला पाहिजे. कोणी या गोष्टीकडे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये.
ही महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. कसा ठेवावा? येशू ख्रिस्ताचं नाव घ्या. नंतर तुमच्याकडे डोळ्याचे द्वारे सगळे गोष्ट आपल्या अंतःकरणात जाते आणि आपण विचारतो, आपला विश्वास डळमळतो. म्हणून आपले डोळे फार महत्त्वाचे आहेत. तिथून इनपुट असतो आणि तिथं ते अंतःकरणामध्ये कालवा होती. जर येशू असला पण येशूचं रक्त नसलं तर काय होतं? गोंधळ होतो आणि आपण बळी पडतो मोहाला. जसा दावीद मोहाला बळी पडला. त्याने काय केलं होतं? बघितलं होतं. आता आंटीला पण काय गरज होती? उघड्यावरती आंघोळ करायची, हो की नाही? काही आच्छादन घालून करायला पाहिजे आंघोळ. पण त्याच्यामुळे दावीद काय झाला? विधानला आणि पाप करून बसला. एक नाही किती? 2 पाप. मोशेचे आज्ञा काय केले? मोडून टाकले त्याने. पण त्यावेळेस त्याला काय सुरुवाती झाली? थोड्या दिवसानंतर पश्चाताप केला. नाथान जो संदेष्टा होता तो त्याच्याकडे पश्चाताप केला. पश्चाताप फार महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. आणि त्या पश्चातापच्या पाप केलं, पश्चाताप केला, व्हेरी गुड. परंतु त्याचे प्रतिफळ, पापाचं प्रतिफळ त्याला भोगावे लागले, परिणाम भोगावे लागले. त्याच्या पोरांनी काय केलेलं आहे? त्याच्याच बायका ज्या होत्या त्यांच्याशी व्यभिचार केला. बरेच बायका असायच्या त्यांना, दावीदाला पण माहीत नव्हतं बायका पण आहे त्यांच्या हारामध्ये असायचे. त्याच्याबरोबर त्या बायांबरोबर त्याने व्यभिचार केला. आणि काय म्हणतात की त्याने डोळ्याने पाहिलं आणि ते मुलं एकमेकाचा जीव घ्यायला चालले होते, खून करायला टाकले होते. दावीदाला कळालं तर वाईट वाटलं. आणि शेवटी काय झालेले? भावामध्ये एका भावाने तो बहिणीवरती अतिप्रसंग केला, हो की नाही? काय वाटलं असेल त्या बापाला? का? कोणाची चूक होती? बापाची चूक होती. कारण का त्याने परस्त्रीला काय केलेलं आहे? भ्रष्ट केलं होतं. पापाची क्षमा झाली पण त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. त्याच्यातून कोणाची सुटका होणार नाही. कारण का तुम्ही पापामध्ये पेरलेले, पापामध्ये तुम्ही कापणी कराल. आणि हे गोष्ट जर आपण लक्षात घेतली, आपण पापाकडे जाणारच नाही. त्या वाटेवरती पाप आहे, आपण ते वाट अजिबात आक्रमणार नाही. पापासारखं वाईट गोष्ट हे आपल्या जगामध्ये दिसली नाही. आणि त्या पापामुळे आज अनेक लोकांचा नाश होतो. आणि आपण त्याच्यामध्ये आपला नंबर लावू नये अशी माझी कळकळीची प्रार्थना आणि विनंती परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी आहे. पाप जो करतो तो निश्चित करतो. आपल्याला 2 मरण आहे. पहिलं मरण चुकवता येणार नाही, ते कुठलं? देहाचं मरण. दुसरं मरण काय? आत्मिक मरण. आणि ते कायमस्वरूपी असतं मरण. किती काही करा, नरकाचा अग्नी विझत नाही, तो सतत तेवत राहतो. सार्वकालिक जीवनासाठी, 2-3 वर्षासाठी नाही. म्हणून त्या नरकाच्या अग्नीपासून आपल्याला आपलं संरक्षण घ्यायचं आहे. आणि ते पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. कारण का त्याने सगळे तुमचे माझे पाप 2000 वर्षापूर्वी जे पाप आपण आत्ता केलेले आहेत, जे पाप आपण पुढे करणार आहोत, ते सर्व पाप त्याने काय केलेले? स्वतःच्या देहावर घेतले. आणि तो आमचे सर्वांचे पापाचे ओझे घेऊन कालवरीच्या डोंगरावरती चढून गेला, वधस्तंभ घेऊन. आणि तिथे त्याने आपला प्राण अर्पण केला, वधस्तंभावर अर्पण केला. ज्यावेळेस रक्ताचा एक थेंब त्याच्या हातून पडला, पायातून पडला असेल, कुशीतून पडला असेल, त्यावेळेस आपण म्हणतो की जगाचं तारण पूर्ण झालं. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे रक्त होतं
ते प्रभू परमेश्वराच्या पित्याने स्वर्गामध्ये हे केलेलं आहे. मंदिरामध्ये पोहोचलेलं आहे. शुद्ध झाली पण नाही तर इथे जुन्या करारामध्ये काय असायचं, कोकराचं रक्त घ्यायचं, वर्षातून एकदा जायचं महायाजक जो असायचा तो जायचा आणि ते वेदीवरती शिंपडायचं. आहे की नाही तसं? पण येशूचं रक्ताचं सामर्थ्य असं आहे की ती आपल्या सर्वांना बरं तर करतात. तुम्ही दिवसातून 1000 वेळा जा, कोणी तुम्हाला अडवणार नाही. कारण काय, जीवन देवाचं रक्त आहे. परंतु जुन्या करारामध्ये काय होतं, एकटाच जाणार, तुम्ही नाही जाणार. कारण का, परम पवित्र स्थानात याचकाला महायाचकाला त्याची परवानगी होती. इथं तुमचा येशू, म्हणून त्याला पौल म्हणते युद्ध करायच्या बरोबर याचकांचा याचक महायाचक प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून आपण त्या गोष्टी करत नाही. आता मेंढर कोकरू यांचं बळी देणे त्यांच्या रक्ताने नव्हे तर पवित्र देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या रक्ताने त्यांचं कारण झालेलं आहे असं सांगतो. बैल कोकण वळू कोणाचं रक्त नको आहे. प्राण्याला पण आनंद झाला, सुटका झाली आमची. आता आम्हाला अर्पण करण्यात येईल. नुसती लोक तरी करणार नाही, बाकी ते करतात. तुम्ही त्यांचे आवाज ऐका, काय काय होतं जायचं नाही का, कसं तरी कळवळतं आपलं अंतर्करण. हे आज रात्री जगतील, उद्या सकाळी संपून जाईल. आणि मग त्यांचा आवाज कसा असतो, कणकणयुक्त असतो. जर आपण येशू ख्रिस्ताचे वधस्तंभात त्याग केला नसता अंतःकरणापासून, तर आपल्याला देखील ते आणावं लागले असते. तर ह्यासाठी आपण देवाची कृपा करायला पाहिजे, कृपा मागायला पाहिजे. खरोखर तू आमच्यासाठी खूप केलं. आणि एका पॉकेटाचं किंमत मत नाही, 50,000 मी ऐकली होती. एकाने सांगितलं 1 लाख पर्यंत जातं. तिथं ठप्पा असतो काही काही कोकणाच्या इथं 786 त्याची किंमत जास्ती असते. आणि त्या कोकणाला जाळी पाहिजे, हे पण एक मी ऐकले. त्याला खाऊ पिऊ घालतात, सरळ करतात, हे करतात. आणि शेवटी काय विचारायला काय म्हणत असेल तो बोकड, चुकी फिरायला दिला आहे. ओके नाही, त्या गुंड्या टाकून दाखवतात आणि ते ओढत असतात त्याला. कोकड्याची इच्छा नसते मग. आता तुम्हाला त्याची ओढायची पण गरज नाही. सुटलो आपण. कोणाचं रक्त आपल्याकडे, येशूचंच रक्त. ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया. आणि आज तुम्हाला परमेश्वराने यासाठी आणलेलं आहे की तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये जाणं. न्यायाच्या पूर्वी ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे, त्याचा स्वीकार करायला पाहिजे येशू ख्रिस्ताचा. आणि त्याला उद्धारक म्हणून स्वीकारून त्याचं रक्त आपल्यामध्ये घ्यायला पाहिजे. त्या रक्तामध्ये खूप सामर्थ्य आहे. देयर इज पॉवर इन द ब्लड ऑफ जीसस. मराठीत गाणे नाही, हो की नाही? तुमच्या लक्षात नसेल ना, अभ्यास फार करतात. ते रक्ताचं गाणं एक आहे, सामर्थ्य आहे येशूच्या रक्तामध्ये. जय मिळेल, जय मिळेल. गाणं तुम्ही आता मला सांगावं लागतं सगळं. एवढं कसं इन्फॉर्मेशन कॅम्प आलेला आहे. तर ह्या रक्ताची गाण्याची वेगळी लिस्ट बनवा तुम्ही. त्याच्यामध्ये ते काय सांगितलं, कारण येशूच्या रक्तामध्ये काय सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य आपल्याला मिळतं जेव्हा आपण येशूचा स्वीकार करतो तारणारामध्ये. आणि मग ते तारण कधीही कोणीही गिरवून देऊ शकत नाही, कायमचं राहतं. काय वेळेस आपल्याकडून पाप झालं तर पवित्र आत्मा आपल्याला काय करतो, क्षमा मागायला लागतो, पश्चाताप करायला लागतो. दुसरे लोक काय म्हणतात, लय भारी पाप केले, आता सुटका नाही. आपल्याला जर माहीत नसेल हे, तर आपण आता मी काय करू, रोज बारीक बारीक होत जाणार. आता माझं कारण झालं, तो आता कॅन्सल झालं, अजिबात होत नाही.
आज कॅन्सल होत नाही, कारण तुमच्या बरोबर जातं पुढची शरीर. ह्या गोष्टी आपण कृपा करून लक्षात ठेवत तयारी करा आणि वधस्तंभाचे गुन्हा जे आहेत ते आपल्या शरीरावरती देहावरती काढून चाला. माझ्यासाठी प्रभूने किती त्रास सहन केलेला आहे. फक्त गुड फ्रायडेला नका हे करू, रडू किंवा हे नाही का ते अश्रू राहतो आपण नाही का. दर महिन्याला, दर आठवड्याला, दर दिवशी तुम्ही त्या वधस्तंभाची आठवण करायला पाहिजे. येशू माझ्यासाठी मेला, सर्वांसाठी मेला आणि तो आज स्वर्गामध्ये आहे, तो जिवंत आहे. माझी प्रार्थना ऐकत आहे. आज ख्रिस्त विश्व मंदिरमध्ये तो पाहतोय की रक्ताच्या बद्दल सांगण्यात येत आहे आणि त्या सर्वांना सुखबुद्धी देईल, पवित्र आत्मा देईल. आपण सर्व प्रार्थना करू. हे प्रभू परमेश्वरा, तुझे मनापासून उपकार मानतो की तू आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी तू आपल्या एकूण एक पुत्र समर्पित केला. त्याने परमेश्वरा स्व इच्छेने त्या वधस्तंभावर जाऊन स्वतःचा प्राण अर्पण केला आणि त्याद्वारे आमच्यावरती येशूचं पवित्र रक्त आलं आणि त्याने आमचे सर्व पाप दूर टाकले. त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. परमेश्वरा, आज ही तुझी लेकरं आम्ही सर्व तुझ्या पवित्र मंदिरामध्ये असताना त्या रक्ताची आम्ही परमेश्वरा साक्ष देतो की बरोबर तू आमच्यासाठी जे रक्त सांगलेले की आमच्या बरोबरच परमेश्वरा मृत्यूनंतर देखील जाईल, कारण का आम्ही स्वच्छ होऊन जाऊ. आम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही, कारण का तू आम्हाला घ्यायला येणार आहे आणि तुझ्याबरोबर स्वर्ग दूत देखील धव्याने येणार आहे आणि आम्हाला तुझ्याबरोबर स्वर्गात घेऊन जातो. त्यामुळे तो क्षण आम्हाला अनुभवायचा आहे आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो, आमच्या बरोबर तुला आज प्रार्थना करतो. ज्या भावा बहिणीचा करू शकता, जरी ते ख्रिस्ती आहेत, त्यांनी तुझा स्वीकार केला नसेल आणि ते अस्वीकार केला असेल किंवा त्यांनी दुर्लक्ष केले, परमेश्वरा किती मोठी चूक आहे. परमेश्वरा शेवटच्या दिवशी आम्हाला ते परमेश्वरा मागात पडणार आहे. अशी विनंती करतो की त्यांना देखील सुखबुद्धी दे, की त्यांनी देखील पूर्णपणे तुझा स्वीकार करावा, स्वतःचे पाप येशूच्या रक्तामध्ये स्वच्छ करून घ्यावे आणि जो पांढरे जगे तू आम्हाला दिलेले आहे त्या जगेचं आम्ही परमेश्वरा व्यवस्थितपणे संरक्षण करावं तुझ्याच इच्छेने. पवित्र आत्मा आमच्या बरोबर तुला. हे प्रभू येशू ख्रिस्त, पुन्हा एकदा तुझे उपकार मानून विनंती आमचा धन्यता करा. तुझा एकूण एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने ही प्रार्थना केली म्हणून पाहिजे. आमेन. थँक्यू. हालेलुया. रस आपण दान पात्र येणार 500 रुपये झाले. जय
माया कळकुबे या बहिणीने हे पाटील दिलेले परमेश्वर या बहिणीवर आणि तिच्या कुटुंबावरती आशीर्वाद करतो. हे पण अनामिक आहे. परमेश्वर या अनामिक भक्तावरती त्याची मेहनत सतत ठेव. आमेन. हे पण काय नाव सांगू नये असे या भक्ताने सांगितलेले. परमेश्वर या भक्तावर देखील आशीर्वादाचा वर्षाव करून आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश परमेश्वर पुन्हा एक बार आम्ही तुझ्या पवित्र वेदीसमोर येतो आणि तिथं परमेश्वर हे जे तुझ्या लेकराने जे समर्पण टाकलेली आहे ती समर्पणाचा स्वीकार कर. आणि परमेश्वर विनंती करतो की ज्या सर्व भावाने तुझ्या समर्पणामध्ये हे टाकलेले जे अर्थ सहाय्य ते देखील परमेश्वर तू कृपेने स्वीकारून घे. आणि ज्यांना देता आलं नाही त्यांना देखील तू शक्ती दे, विश्वास दे की त्यांनी देखील तुझा अनुभव घेऊन त्याप्रमाणे हे समर्पणात टाकावी अशी विनंती करतो. ज्यांना गरज आहे अर्थसहाय्याची त्यांनी देखील प्रार्थनेमध्ये तुझ्याकडून ते मागून घ्यावे असं तू कर. हे परमेश्वर ज्या भावाने हे संडे स्कूलसाठी गोड पथक दिलेले त्या भावावरती कुटुंबावरती तुझा आशीर्वाद होते. कारण का परमेश्वर त्याने लेकरांना दिलेलं आहे आणि परमेश्वर म्हणतो लेकरासारखे व्हा, लहान मुलासारखे व्हा आणि आशीर्वाद मिळवा. नम्रतेचा धडा तो आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे स्तुती करतो. ही सर्व परमेश्वर येशूच्या रक्ताने पवित्र करून ही समर्पणे तुझ्या पवित्र चरणी अर्पण करतो म्हणून तू स्वीकार. आमेन. सूचना आहे न्यू बेथेल चर्च प्रार्थना हॉल त्यांनी एक जाहिरात दिलेली आहे. शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी आध्यात्मिक संजीवन सभेचे आयोजन केलेले आहे. आणि सभेमध्ये जे वक्ते आहेत ते प्रॉफेट इव्हॅन्जलिस्ट फ्रँकलिन जोशुआ हे प्रभूच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर या ठिकाणी ती होणार आहे. त्याचा पत्ता असा आहे की व्हाईट हाऊस सोसायटी गुंजन टॉकीज जवळ रोड आहे. इथे जवळच आहे. तर या ठिकाणी आहे 13 तारखेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही त्यांचं ते हे आहे ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जावं. आणि ते नाही वाट्याला ज्यांना पाहिजे ते आपले सेक्रेटरी मोगिरे यांच्याकडून ते घेऊन जाऊ शकतो. काय म्हणते साक्ष द्यायची. मी मुंबईला होते 2 महिने झाले. माझी मुलगी खूप आजारी होती पण देवाने तिला बरी केली. मी खूप प्रार्थना करायचे, सगळेजण प्रार्थना करायचे. तिच्या घरामधले सगळे चर्चमध्ये तिचं ऑपरेशन झालं. आम्ही 1.5 ते 2 महिन्यामध्ये 1 महिन्याचा दवाखान्यातच होतो. 2 महिन्यात तिला काही जेवणच नाही घेतो. मी सगळं प्रभूकडे सोडलं. प्रभूला म्हणलं तेव्हा मला साक्ष देण्याचे तू मला म्हणजे असं उभं कर की तू साक्ष दे. मी साक्ष देऊ शकत आणि असं काहीतरी कर. तू चमत्कार घडव. डॉक्टरांनी पण तिथं हात सोडले. म्हणजे डॉक्टर सुद्धा म्हणत होते की नाही का आम्ही काही करू शकत नाहीये. तर मी म्हटलं काय करू मी देवावर सगळं सोडलं आणि म्हटलं देवा तूच हे सर्व करू शकतोस. आणि त्यांनी खरोखर केलं कार्य आणि
आणि माझी मुलगी आता एकदम व्यवस्थित आहे. सगळं चांगलं मी आज पहिल्यांदा साक्ष देत आहे. लहानपणापासून मी कधीच साक्ष दिली नाही, पण मला देवाने एवढी शक्ती दिली. मी म्हटलं की मी साक्षात देणार. मी कधीच साक्ष दिली नाही, कधी मोठ्याने प्रार्थना केल्या, फक्त माझ्या मनात प्रार्थना केली. पण आज देवाने तेवढं माझ्यावर चांगलं कार्य केलं, म्हणून मी त्याच्या नावाला धन्यवाद देते. बाप्पा खरोखर praise Lord. Praise the Lord. Praise the Lord. येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो. माझी मुलगी ज्या परिस्थितीत कॉटवर झोपवली होती, तिच्या नाकात झाली होती, आणखी एक्सवायझेड ते सांगू शकत नाही. तर मला एक अंदाज आला की ह्या मुलीचं आता इथं मेडिसिन बंद होणार आहे. तर तसंच झालं. शेवटी डॉक्टरने हात टेकले की आता हे मेडिसिन जे आहे ते सगळं बंद केलं तिचं. तर मला स्वतःला विश्वास आहे, जिथं जगातले डॉक्टर हात टेकतात तिथं येशू ख्रिस्त असतो. आता तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेत होतं माझी मुलगी चांगली. रात्री आपले वडील सुधीर त्रिभुवन जे आहेत त्यांचा फोन मला आला होता आणि ते सिक्युरिटी या ठिकाणी काम करतात वडगाव शहरी या ठिकाणी. आणि ते टॉयलेटला गेलेलं असताना एक ॲक्सिडेंटली त्यांच्या बाबतीत एक काही गोष्टी घडली ती मी आपल्यासमोर सांगतो. की त्यांनी रात्री मला ज्यावेळेस फोन केला ते अक्षरशः रडत होते आणि टॉयलेटला गेल्याचे असताना तो जो काय त्यांचा जो काय काम करतात तो परिसर एकदम हवेशीर असल्या कारणाने ते टॉयलेटला गेले आणि टॉयलेटमधून बाहेर पडत असतानाच त्यांनी दरवाजाला हात लावला आणि हात लावलेला असतानाच त्याच घडीला इतक्या स्पीडनी तो दरवाजा त्यांच्या बोटावर पडला, म्हणजे अंगठ्याच्या ह्या ठिकाणी अक्षरशः त्या बोटाचा तुकडा खालीच पडला. आणि अक्षरशः त्या इतक्या भयानक अवस्थेमध्ये त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्याच्यावर ससून हॉस्पिटल, कारण ते प्राथमिक त्या ठिकाणी नेलं त्यांनी कुणी रिस्क घेतली नाही, त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना ते पूर्ण नख बी सगळं ते त्याच्यामध्ये डॅमेज झालं. तो जो पार्ट पडला होता तो देखील सापडला नाही त्या ठिकाणी. ते डॉक्टर म्हटले की ते पार्ट आपला असता तर आपल्याला त्याला ते काहीतरी शस्त्रक्रिया करता आली असती, परंतु ती करता नाही आली. आणि ते इतक्या काकुलतेने देवाचे आभार मानत होते की माझे चारही बोटं गेले असते तर मला काहीच करता आलं नसतं. आणि ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी मी त्यांना विचारलं की बाबा तिथं PF वगैरे कट होतो का तुमचा, ESIची फॅसिलिटी आहेच का, कारण ESIची फॅसिलिटी असत तर त्यांना दीर्घ काळापर्यंत पेन्शन वगैरे लागू होती. परंतु तसं काही नसताना तिथं जसं जाऊ आपण तितके दिवस घेऊन तितक्याच दिवसाचं पेमेंट त्यांना मिळतं. तर त्यांना मी विनंती बी केली की आपल्या मंडळीतर्फे काय तुला मदत हवी असेल का, परंतु त्यांनी अगदी प्रामाणिक जे काम सांगत ते अगदी प्रामाणिक करणारा असा तो आमच्यातला एक भाव आहे. आणि त्याने लगेच म्हटले की नको, मला कसल्याही प्रकारची मदत नको, देवाची कृपा आहे की माझी मुलं चांगले काम करतात, माझी मिसेस काम करते आणि मला त्यांच्या माध्यमातून कसल्याच प्रकारची मदत नको. देवाची कृपा आहे की त्यांनी मला एवढ्या संकटातून वाचवलं आणि आता बी त्यांची जे ड्रेसिंग वगैरे चालूच आहे. कामावर तो उपस्थित असतानाच त्यांनी म्हणजे पहिला दिवस त्यांनी पुन्हा त्या अवस्थेतच काम, कारण बसून तर फायदा नाही, म्हटलं मी कामावर आलेलो आहे आणि मला राहवलं नाही, मला तुला फोन करूशी वाटला. आणि ते इतक्या रडण्याच्या अवस्थेमध्ये होते, त्यांना धीर दिला आणि सांगितलं की बाळासाहेबांना मी सांगतो आणि तुझ्यासाठी प्रार्थना. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या कुटुंबासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. आणखी एक आपलं सांगायचं आहे की त्यांच्या सुधीरसाठी आपण अवश्य प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. त्याच्या बोटांना जो त्रास झालेला आहे तो लवकरात लवकर बरा व्हावा आणि तो आपल्या कामावर रुजू व्हावा अशी प्रार्थना आपण करणार आहोत. आणि त्याशिवाय आपले वडील बंधू पाकरे यांचं चिरंजीव नितीन पाकरे ते प्रभू घरी गेलेले आहेत
आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहोत. त्यांनी जे जीवन ते जगले ते खरोखर आशीर्वादित जीवन होतं आणि त्यांच्या कुटुंबाची उभारणी केली आणि जे काही त्याने कुटुंबाची व्यवस्थितपणे मुलांचं शिक्षण, जॉब, लग्न लावून दिले त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. आणि ही सर्व काळजी त्यांचे मिसेस आणि मिस्टर पाखरे यांनी घेतलेली होती नाही का. आजारपणात होते सर्व झाले, खूप त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला होता. आपण प्रार्थना हे बघून मनापासून केलं नमस्कार मानतो की आज परमेश्वरा तुझ्या भक्तांना तू नवीन अनुभव दिले, त्यांना नवीन अनुभव देऊन परमेश्वरा त्यांचा विश्वास तू दृढ केलेला आहे आणि त्या विश्वासामध्ये त्यांची वाढ होत राहावं, सतत वाढ होत राहावं अशी विनंती करतो. जेव्हा जगाने नाही सांगितलं, डॉक्टरांनी हात टेकले, परंतु परमेश्वरा तू त्यावेळेस हात उभारून आशीर्वाद देऊन तुझ्या भक्ताला बरं केलेलं आहे त्याबद्दल तुझी स्तुती करतो. विनंती आहे की आज परमेश्वरा त्या भक्ताच्या कुटुंबामध्ये तू त्यांना संधी दे, त्यासाठी तू परमेश्वरा काळजी करू नये. त्यांचं सर्व काही परमेश्वरा तू काळजी दे, घेऊन त्यांना बरं करणार आहे आणि केलेलंच आहे की बोलणार याबद्दल आमची खात्रीचा विश्वास तुझ्यावरती आहे. येशू ख्रिस्ता पुन्हा एक वेळ विनंती करतो की सर्व भावांना आणि बहिणींना ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी मागतो. त्यांच्या झोळीमध्ये ते तुझे आशीर्वाद होते. येशूच्याच नावाने केली प्रार्थना म्हणून पाहिजे. आमेन. शेवटची प्रार्थना म्हणून हे आमच्या सर्वांसाठी बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे आणि जसा मी आपल्याला समजतो तसे तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षा लागू तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्य पलीकडे देवाची प्रीती, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येथे असलेले सर्व देवाच्या प्रिय लेकरांबरोबर युगानुयुग असो. आमेन. Shalom, shalom.